हरि ओम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं हरि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचलेत आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशा साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा तृतीय दिवस आहे। आणि एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात। कालच्या प्रसंगामध्ये आपण भगवान शिवजी आणि पार्वती माता यांचा विवाह सोहळा पाहिल्यानंतर आणि मैना राणीने सुद्धा महादेवांना समजून सांगितले की माझी पार्वती भोळी आहे, लक्ष ठेवा। आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर जसं व्यवहारामध्ये आई वडिलांना एक चिंता असते, घर किती जरी चांगलं भेटलं तरी, है की नाही, घर चांगलं जरी भेटलं असेल नात्यातलं जरी असेल पण चिंता वाटते। ही लीला आहे जी सर्व जगाची चिंता करणारी आहे, आदिशक्ती, आणि तिची चिंता करणारी म्हणजे मैना राणी, कारण आई। आणि चिंता करणं हे आईचं काम आहे। आणि पुढे त्यांना पुत्र होतो, त्याचं नाव आहे कार्तिक स्वामी। आणि कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केल्यानंतर गणपती बाप्पांचं सुद्धा आगमन, गणपती बाप्पांचाही विवाह होतो। सुंदर प्रसंग आहे शिवपुराणामध्ये। आणि पार्वती मातेने प्रश्न केला महादेवांना
की माझा आजही तोच प्रश्न आहे की राम निर्गुण निराकार ब्रह्म आहे का सामान्य आहे. आणि त्यावेळेला भोलेनाथांनी सांगायला सुरुवात केली की निर्गुण निराकार ब्रह्म आहे. कथा सांगायला सुरुवात केली आणि पार्वती जी ने कहा अगर भगवान निराकार है तो नराकार क्यों बना, जरा बताइए. सब कहते हैं कि निराकार भगवान है तो नराकार क्यों होना पड़ा, क्या कारण है. तब शिवजी ने कहा देख भवानी उसके भी 5 कारण है, एक नहीं. आणि आपण 5 कारण सुद्धा त्या ठिकाणी पाहिले. आणि 5वं कारण सांगितलं कश्यप अदिती मात पकीना. कश्यप अदिती मात पकीना. कश्यप अदिती मात पकीना. कश्यप अदिती मात पकीना. तीन कहूँ मैं पूरब परिदीन. तेहि दशरथ कौसल्या रूपा. तेहि दशरथ कौसल्या रूपा. तेहि दशरथ कौशल्या रूपा. तेहि दशरथ कौशल्या रूपा. कौशलपुरी प्रगट नर भूपा. कौशलपुरी प्रगट नर भूपा. अमंगल भवन अमंगल हारी. दरहु सुदशरथ आजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. दरहु सुदशरथ आजिर बिहारी. आणि कश्यप अदिती यांची इच्छा होती की देवा तुम्ही आमच्या पोटी जन्माला या. आणि वचन दिलं होतं आणि ते कश्यप आणि अदिती कौसल्य आणि दशरथ झाले. आणि जीवनामध्ये सर्व आहे दशरथांच्या पण पुत्र संतान नाही. मग सुमित्रेशी वा केला तिलाही पुत्र संतान नाही आणि कैकेयीलाही पुत्र नाही. याचं कारण आहे ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळलं नाही लाज आहे माझा. कारण सर्वच गोष्टी पिंजून सांगाव्या लागत नाही. 3 पत्नी आपण तरी सुद्धा दशरथांना पुत्र का होत नाही त्याचं कारण आहे लंकेतील दैत्यांनी आणि दशरथ राजाचा तो अमृत कुंड ते चोरून नेलं. तुम्हाला कळून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये ठेवल्यानंतर बिभीषणाची आई राका तिचं पोट दुखायला लागल्यानंतर तिने जिथं औषधी होती मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली तर औषधी म्हणून तेच प्राशन केलं आणि तेव्हा तिला बिभीषण झाला म्हणून देवाचा भक्त निघाला. आणि म्हणून दशरथ राजांनाही पुत्र संतान होत नाही हे त्यातलं कारण आहे. आणि दशरथ राजांना एक चिंता आहे की पुढे हे राज्य कोण चालवणार. आणि वशिष्ठ ऋषींचा पुत्र लहानसा बाळ मांडीवरती होता अरुंधतीच्या.
आणि बाळ रडायला लागलं. आणि बाळ रडायला लागल्यानंतर दशरथांनी विचारलं की बाळ का रडतं गुरुजी? म्हणे माझ्या बाळाच्या मनामध्ये एक चिंता आहे की तुम्हाला दशरथ राजाचे कुलगुरू व्हायला मिळालं. आता या राजाला पुत्रच नाही तर मी गुरु कोणाचं व्हायचं? दशरथ राजांना कळलं की वशिष्ठ ऋषींना काय म्हणायचं आहे. आणि नंतर थकलेल्या पावलांनी वशिष्ठ ऋषींकडे दशरथ राजे गेल्यानंतर आणि विनंती केली की मला पुत्र पाहिजे. तुमची जर कृपा असेल तर कोणत्याही गोष्टी आणि पुत्र नक्कीच आम्हाला प्राप्त होईल तुमच्या कृपेने. वशिष्ठ ऋषींनी मनामध्ये एक विचार केला की यांच्या नशिबामध्ये पुत्र नाही, दशरथाच्या नशिबामध्ये पुत्र नाही, पण श्रावण बाळाच्या आंधळ्या मातापित्यांनी दिलेला शाप त्याच्यामुळे पुत्र होणार. कारण दशरथ राजांना शाप दिला होता त्यांनी. पुढे श्रावण बाळाचं चरित्र पाहू आपण. आई वडिलांचे नावं काय श्रावण बाळांच्या तेही पाहू आपण. दशरथ राजांचा अंतकाळ प्रसंगाच्या वेळेला चरित्र इथंही सांगितलं तरी चालते आणि तिथंही सांगितलं चालते, पण कथाक्रम म्हटल्यानंतर योग्य तिथं आहे. कारण दशरथ राजांनी अंतकाळी ते डोळ्यापुढे चित्र आलं होतं. कारण मरताना जे कर्म केलं ते समोर येतं माणसाच्या डोळ्यासमोर तेव्हा. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा सल्ला दिला दशरथ राजांना. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी पुरोहित सुद्धा कसा पाहिजे? योग्य लागेल ना. पूजा पाठही तेव्हाच फलद्रूप होते ज्याच्या हातून आपण पूजा करतोय. तसं तो आचार्य पाहिजे, अधिकारी पाहिजे. काही वेळेला ते अधिकारी असतात तर जे पूजा करतात ते त्यांचा अधिकार कमी पडतो, त्यांचा विश्वास कमी. कारण दोघांचाही त्या ठिकाणी बरं का करून घेणाऱ्यांचा विश्वास पाहिजे आणि ज्यांच्या हातून करायची ना तेही योग्य पाहिजे. दशरथ राजांचे जावाई ऋषीशृंगी, त्यांना हे नाव का पडलं? त्यांच्या मस्तकावरती शिंग होतं असं म्हणतात. आणि दशरथ राजांची कन्या होती शांता, रामचंद्रांपेक्षा मोठी एक कन्या झाली होती दशरथांना. पण विवाह झाला तेव्हापासून परत अयोध्या नगरीला आली नाही. आणि जबायला त्या ठिकाणी प्राचारण केलं. पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली आणि अग्नी नारायण प्रगट होतात. आणि अग्नी नारायण प्रगट झाल्यानंतर अग्नी नारायणाने तो प्रसाद ऋषीशृंगीच्या हाती दिला. त्यांनी तो प्रसाद वशिष्ठ ऋषींच्या हाती दिला आणि वशिष्ठ ऋषींनी तो प्रसाद दशरथ राजांना दिला आणि दशरथ राजांनी तो प्रसाद तिन्ही राण्यांना दिला. काही ठिकाणी कैकेयीचा प्रसंग सांगितला आणि काही ठिकाणी सुमित्रेचा. आजचा प्रसाद घारीने चढपला असं सांगितलं. इथं ते वर्णन आहे सुमित्रा मातेचं. आता राजाच्या महालामध्ये घार येईल का? हा है की नाही? पण ती घार काही साधी घार नाही. ती अप्सरा होती आणि एक वेळ नृत्य करताना तिचे वस्त्र उडाले हवेने आणि हवेने वस्त्र उडाल्यानंतर तिला शाप मिळाला की तिला म्हणजे
वस्त्र उडवणं ही तिची चूक नाही, तिला शाप मिळाला तो विनाकारण मिळाला, त्याच्यातही काही लीला असेल. तुला वस्त्र उडवायची हौस आहे ना, जा तू घार वशील घार आणि पंखाने उडतच राहशील जा. त्यावेळेला तिने चरणाला मिठी मारली, सांगितलं मला उत्शाप द्या. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार ज्या प्रसादाने होईल त्या प्रसादाला का तू स्पर्श केला ना तुला तुझं स्वरूप प्राप्त होईल. म्हणून घार आधीच येऊन बसली की दशरथ राजांच्या पत्न्यांनी कदाचित तो प्रसाद जर सेवन केला ना आपल्याला जर जायला जर वेळ लागला समजा तर आपण घार येऊनच कायमस्वरूपी राहणार, मुक्त होणार नाही, आपलं स्वरूप आपल्याला मिळणार नाही. म्हणून ती घार आधीच येऊन बसली होती. यज्ञाची तयारी जेव्हा झाली ना तेव्हाच ती येऊन बसली. आणि जेव्हा तिन्ही राण्यांना तो प्रसाद दिला तेव्हा गारीने तो प्रसाद झडपला. पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, हो अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि पिंड गारीने झडपिला आणि अंजनीने तो शेविला. तेव्हा सांगितलं जातं की कौसल्या आणि कैकेयी यांनी आपल्यातला अर्धा अर्धा भाग सुमित्राला दिला, म्हणून सुमित्रा मातेला 2 पुत्र सांगितले. आणि काही ठिकाणी वर्णन केलं कैकेयीचं. मग हे खरं का ते खरं असं म्हणायचं नाही बरं का, दोन्ही प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि खरा प्रसंग जो आहे तो सुमित्रा मातेचाच आहे, कारण तिला 2 पुत्र होते. 2 पुत्र कोणाला होते? सुमित्रा मातेला होते. आणि तिन्ही राण्यांनी तो प्रसाद सेवन केल्यानंतर तिन्ही राण्यांना गर्भधारणा राहिली. आणि गर्भधारणा राहिल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजांना सांगितले की राजा, पत्नी जर गरोदर असेल तर तिला तिचे डोहाळे विचारावे, असा नियम आहे. डोहाळे विचारणं काम आहे. कोणाला काय डोहाळे लागतील काही सांगता येत नाही. आमच्या गल्लीमध्ये एका मावशीने पांढऱ्या मातीचं घर होतं, एक कोपराच खाऊन टाकला होता बरं का. कोणी कोणी कोळशे भरून ठेवायचे टिपचे टिप, आहे की नाही. पण डोहाळे बरं का, त्या अवस्थेमध्ये कथा कीर्तन ऐकावं, घरामध्ये देवपूजन करावं, हरिपाठ घ्यावा, देवाचं दर्शन घ्यावं, मंदिरात यावं. आणि जी मावशी लोकांच्या निंदा करते तिच्याजवळ जाऊन बसावं. चुकलं वाटते माझं आहे ना. कोणी निंदा करत असेल ना तिथं सुद्धा जाऊन बसू नाही, कारण त्या गर्भावरती ते संस्कार पडतात तसे, आहे की नाही. कयादूच्या गर्भावरती संस्कार पडले होते नारदांच्या आश्रमामध्ये, म्हणून भक्त प्रल्हाद जन्माला आला होता. कंसाची आई पवनरेखा, कंसाची आई पवनरेखा होती. कंसाचा बापही चांगला होता, आई चांगली होती, पण राक्षस प्रवृत्तीचा कंस जन्माला आला. याला कारण आहे त्या
पवनरेखाच्या गर्भावरती म्हणजे आकाशातून एक दुर्मिळ नावाचा दैत्य जात होता आणि त्या दुर्मिळ नावाच्या दैत्याची छाया पडली त्या पवनरेखाच्या गर्भावरती आणि म्हणून कंसासारखा जन्माला आला होता. हा म्हणजे गर्भसंस्कार बी आहे की नाही फार महत्त्वाचे आहेत. आता आपल्याकडे वारकरी परंपरेचे गाव आहेत, काही चिंता नाही, पण काही काही सासूबाई तर वेगळंच खायला देतात सुनबाईला. खाय चांगला झाला पाहिजे हो काही की नाही. आता त्यानं त्यावेळेला जर त्या ताईला जर काही खायला दिलं, काही म्हणजे याच्यातच घेऊन घ्या सर्व, तर बाळ कसं जन्माला येईल आहे की नाही. हा सात्विक व मोचक आहार घ्यावा. जास्तीत जास्त वेळ आपला चांगल्या संगतीमध्ये ग्रंथ अध्ययन याच्यामध्ये घालावा आणि आपल्या घरातलं ते वातावरण पाहिजे. आपल्या घरातलं ते वातावरण पाहिजे. या तिघांचे मुलं आताच वाजवतात वाद्य. हा तरी तालात वाजवतात. हा म्हणतातही त्यांचे शब्द समजत नाही, पण ते राधे राधे रामकृष्ण हरी हे गजर करतात. हे पाहतात ना वातावरण, आणि हे जेव्हा वाजवायला सुरुवात करतात ते संस्कार पडल्यामुळे तेही वाजवतात बरं का. बाळांना तसं संस्कार लागले ते लागतात ना. हा याचा तर भलाबुरा रुमाल बांधून घेतं आणि माईक ठेवतं पुढे समोर असं नकलीन लागे कीर्तन बी सुरू करून देतं विठ्ठल 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 बरं का. हे संस्कार आहे आपल्या हाती आहे की नाही. एक मावशी म्हणे महाराज मुलाने सर्व घराचा तमाशा करून टाकला. म्हणलं असं का. म्हणलं त्याच्या पाचवीला आणि बारशाला कोणाचं कीर्तन झालं भजन केलं तर का. म्हणे नाही ना आमच्या घरच्यांना तमाशाची जास्त आवड होती तमाशा ठेवला होता. म्हटलं मग तमाशा होईन याच्यात काय शंका आहे. हे काही सांगायची गरज नाही आहे की नाही. म्हणून त्यावेळेला पाचवी किंवा बारशाला भजन कीर्तनाचे कार्यक्रम ठेवा. तेव्हा सुद्धा संस्कार. पाचवीच्या दिवशी दिवे लावतात की नाही तुम्ही, काहीतरी कारण असेल की नाही त्याच्यामध्ये. हा दिवे एवढ्याच करता लावायचे त्या दिवशी कार्यक्रम चांगले पाहिजे. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सटवी येते भविष्य लिवायला बाळाचं. आणि जसा कार्यक्रम असेल तसं भविष्य लिहून चालली जाईल ती आहे की नाही. ज्ञानोबा म्हणतात ना का ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले आणि जैसे काळे गोरे पण धुतले फिटून येणे. ज्ञानोबा म्हणतात जे लिहिलं ते लिहिलं सटवीने, सटवीची या राहती आहे की नाही. म्हणून त्या दिवशी कार्यक्रम चांगले पाहिजे. आपला विषय गर्भापासूनच बरं का सुरुवात झाली पाहिजे. आणि धर्मशास्त्र असं सांगतं राजा की डोहाळे विचारायला पाहिजे. धर्मशास्त्र ऐसे डोवाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोवाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाडे पुसावे. त्यांचे पुरवावे मनोरथ. त्यांचे पुरवावे मनोरथ. त्यांचे पुरवावे मनोरथ. पुरवावे मनोरथ. धर्मशास्त्र ऐसे डोवाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोवाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाडे पुसावे. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे आणि त्यांचे पुरवावे मनोरथ. वशिष्ठ ऋषीने सांगितलं दशरथ राजांना. आणि दशरथ राजे गेले प्रथमतः कैकेयीच्या महालामध्ये. आणि कैकेयीच्या महालामध्ये गेल्यानंतर कैकेयी रुसून बसली होती कोपभवनामध्ये.
आणि कैकेयीला कळलं की दशरथ राजे आपल्याकडे येत आहे विचारायला. आणि त्याच्यामध्ये झालं काय, कैकेयीला सुंदरपणाचा अभिमान होता आहे की नाही, आणि त्यामध्ये ती गर्विणी आहे म्हणजे अजून अहंकार वाढला. ऐकोनी ऐसे आनंद मानसी कैकेयी सदनी जात झाला. मंचकी बैसली होती ते पापिनी. पापिनी शब्दाचा वापर केला आहे की नाही, कारण रामाला वनवासामध्ये पाठवलं ना. मंचकी बैसली होती ती पापिनी देखता नयनी पहुडली. सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. आणि कैकेयीच्या महालामध्ये दशरथ राजे गेले आणि म्हणाले, कैकेयी अगं तुला कसले डोळे लागले सांग. कैकेयी बोलत नाही, रुसून बसली. तेव्हा राजाने तिची स्तुती केली. सुमुखी, सुनयनी, कोकिळ्यासारखा सोर असणारी. हा काय म्हटले, सुमुखी, सुनयनी, सुमुखी, सुनयनी, कोकिळेसारखा आणि आवाज असणारी. या तिन्ही उपमा द्या दिल्या दशरथ राजांनी, एकही लागत नाही कैकेयीला. अहो जे मुख देवाला वनवासामध्ये पाठवण्यासाठी वर मागेल, हा दिलेले वर, ते चांगलं मुख असेल का. मुख ते चांगलं आहे, कमल मुख राम भजन को. जे नाम चिंतन देवाचं करते ना, जे चांगलं बोलते ते मुख चांगलं आहे. मुखी अमृताची वाणी आणि ते देवाचे आहे का नाही. किंवा साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानपराय म्हणतात. ते मुख चांगलं आहे. अहो दिसायला मुख चांगलं नसावं, हा आहे की नाही. हा दिसणं वेगळं आहे, असलं पाहिजे आहे की नाही. कैकेयी सुंदर आहे सर्वांमध्ये अयोध्या नगरीमध्ये, पण सुंदर असून सुद्धा हे मुख नाही सांगितलं. कोणतं मुख पाहिजे सुंदर, ही वाणी. उपमा खोटी दिली. सुनयनी म्हणजे चांगले डोळे. आता चांगले डोळे म्हणजे कोणते, ह्या डोळ्यांचा विषय नाही. हा हे डोळे तिरके असले तरी चालता. हा हा आहे की नाही. आता देवाने दिलेलं असतं ते आहे की नाही. आता काहींचे डोळे तर असे असतात, बाजारामध्ये जर समजा ते शेवचिवडेवाल्याच्या दुकानावर जर गेलं घ्यायला तर पाहता जिलेबी इकडे आणि मागतं लाडू. हॉटेलवाला म्हणतो कडे जिलेबी पाहून राहिला, भाव कशाचा विचारून राहिला, पण त्याची पद्धतच तशी आहे. हा असे जरी डोळे असले ना, तो काही विषय नाही, देवाची देण आहे. डोळे चांगले ते आहे की जे दुसऱ्याचं चांगलं पाहतात. दुसऱ्याचं चांगलं जो पाहतो ते डोळे चांगले. सुनयनी त्याला म्हणावं. परमार्थिक क्षेत्रातल्या माणसाने तर दुश्मनाचंही वाईट पाहू नये बा. काय म्हणणं आहे. हा आमच्या गावामध्ये माझा एक कट्टर विरोधी, हा नाव नाही सांगत, तुम्ही देसान फोन करून. हा आणि त्याने घर बांधायला सुरुवात केली. लोक म्हणाले, महाराज अहो त्या गल्लीमध्ये तुमचा तो विरोधी आहे ना. म्हणलं नाही बा, माझा तर कोणीच विरोधी नाही म्हणे, आम्हाला माहिती आहे.
आणि त्यानं घर बांधायला लावलं. म्हटलं एकदम आनंदाची गोष्ट आहे, वास्तुशांतीचं कीर्तन मी करीन, वाटल्यास दक्षिणा बी नाही घेणार. अरे बांधतोय त्याच्या मेहनतीने, चांगलं आहे ना, ते बांधतोय तर चांगलं आहे की नाही. उलट वास्तुशांतीचं जेवण जर असलं तर म्हणलं जेवायला जा भेटेल आपल्याला उलट, आहे की नाही. आणि झालं काय, मी तसं म्हटलं की बा त्याचं घर झालं पाहिजे, देवाने चांगलं केलं. आणि माझं कुळाचं घर होतं, कोणाचं, हां. आणि मग त्यावेळेला त्याचं घर झालं आणि देवाने माझं बी केलं. काय लक्षात आलं तुमच्या? दुसऱ्याचं जो चांगलं चिंतन करतो ना, देव त्याचंही चांगलं करतो, है की नाही. हां, संतांनी तर जे छेडायला आले ना त्यांचे बी हिताचाच विचार केला ना. जे खळांची व्यंकटी सांडव, है की नाही. संत कधी रागावले का? नाही ना. अहो काठीने तुकोबाऱ्यांना ज्याने मारलं त्यांचेच हातपाय दाबायला गेले की तुमचे हात दुखत असेल, मला मारायला यावं लागलं, पाय दुखत असेल, हातपाय दाबायला गेले. हां, जगन्नाथ बाबांच्या जीवनामध्ये बरेचसे प्रसंग आले असतील. हा, परमार्थ करत असताना. हा, कलियुगातले तुकोबाराय. विदर्भामध्ये सुद्धा बाबांचे मुक्काम बऱ्याच ठिकाणी शेवटपर्यंत चालले. बोदळ तालुक्यामध्ये हरणखेड गाव आहे, चतुर्भुज नारायण संस्थान आहे. तिथं स्वयंभू मूर्ती आहे चतुर्भुज नारायणाची, जागृत देवस्थान आहे. ते मूर्ती घडवलेली नाही, नदीमध्ये आलेली आहे, जागृत आहे. मनातली इच्छा पूर्ण होती तिथं. हां, आणि जिथं आमची व्यवस्था केली, 9 वर्षे कथा झाली आपली तिथं. बाहेर गावून येतात ना लोक कथा ऐकायला. जे बाहेरगावचे कथा ऐकायला येतात दोन्ही टाईम, तर बाहेरगावच्या लोकांना त्या ठिकाणी 3 क्विंटलच्या वरे पोळ्या लागतात. बाहेरगावच्या लोकांना पब्लिक किती राहत असेल. आणि जिथं व्यवस्था केली होती आमची, जीवन पाटील नाव आहे त्यांचं, ते जीवन पाटलाकडे आमची व्यवस्था होती. पहिल्या वर्षी आम्ही तिथं गेलो तर ब्लॅक व्हाईट एक फोटो लावलेला होता, फेटा बांधून, तरुण अवस्थेतला. पण फोटो पाहिल्यानंतर काही, ते आधीचा फोटो होता ना, म्हणलं का हो हे फोटोमध्ये कोण आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की हा फोटो जगन्नाथ बाबांचा आहे, अंजाळेकर, आणि ते आमचे गुरु आहेत, आमच्या पूर्ण परिवाराचे गुरु आहेत. आणि बाबांनी आमच्या घरी शेवटपर्यंत कीर्तन सेवा, वार्षिक सेवा होती त्यांची, अन्नदान करायचे ते, आणि बाबांची सेवा असायची. तर गाडी बैलांना समजा त्यांना फाट्याहून आणावं लागत होतं. एसटी थांबायची मलकापूर फाट्यावरती, निमखेड फाट्यावरती, आणि तिथं मग गाडी बैल घेऊन जायचे हे लोक. आणि बाबा तिथं उतरणार बरं का. केव्हा केव्हा तर यांना उशीर झाला की बाबा तिथं बसून राहायचे, रागावायचे नाही की बा मी केव्हाच आलो आणि मला घ्यायला लवकर आले नाही, रागावायचे नाही. 2-2 घंटे का वेळेला बसून राहायचे चिंतन करत. केव्हा केव्हा गाडी बैल आधी जायची. त्या का मोबाईल होते का तेव्हा? मोबाईल नव्हते. आता लय चांगले दिवस आले आम्हाला, आहे की नाही. हां, एखाद्या ठिकाणी गाडी पंक्चर झाली आणि फोन केला की लागे कार्यकर्ते गाडी घेऊन येतात घ्यायला, आहे की नाही. अवघड होतं तेव्हा. आणि तिथं आयुष्य पूर्ण बरं का, आयुष्यभर सेवा केली बाबांनी एक त्या ठिकाणी त्यांच्या घरी. पण कधी फोन नाही, काही नाही, पण कधी ते तीच चुकली नाही. भेट जरी नाही झाली ना, बरोबर त्या तिथीला बाबा त्यांच्याकडे जायचे. असं साधूचं जीवन आहे. हो, साधूच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी साधू कधी दुःखी होत नाही. साधू दुःखी होतात जगाचं दुःख पाहिल्यानंतर. आणि त्रास हा होणारच आहे बरं का. त्रास परमार्थ करत असताना होतो ना, त्यात काही शंका नाही. आनंदी राहावं साधकाने. भजन करा. हरी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तरी सुद्धा कोणी त्रास दिला असेल तर जगन्नाथ बाबा त्याला आशीर्वादच देऊन गेले असतील, आहे की नाही. आता आपल्याला तर काही पूर्ण बाबांचं जीवनचरित्र माहिती नाही ना, आहे की नाही. कारण त्यावेळेला तर माझा जन्मही सुद्धा नव्हता ना. हां, मी हरणखेडचा विषय सांगितला तेव्हा.
पण जुने लोक जे विषय सांगतात संतांच्या बाबतीमध्ये, पण त्यांनी जगाचं हितच पाहिलं. म्हणून सुनयनी त्याला म्हणावं. कुणाला? जे दुसऱ्याचं चांगलं पाहतात ते सुनयनी आहे. आता सुनयनी सुद्धा कैकेयीला म्हणणं ही उपमा चुकीची आहे. जी कौशल्याचं वाईट पाहते, हिचा पुत्र वनवासामध्ये पाठवण्याची तयारी करणारी आहे, ती चांगल्या डोळ्याची कसं म्हणता येईल? आणि एक उपमा दिली कोकिळेसारखा सूर असणारी कोकिळा. हा, आमच्या तो गावामध्ये बरं का, तिचं नाव नाही सांगत मी, तुम्ही फोन करून द्या सांबा, आहे की नाही. कोकिळा नाव आहे एका मावशीचं. काय नाव आहे? नाव काय आहे? कोकिळा. मग कोकिळा नाव आहे, पण दिवसातून 3-4 जणांशी भांडणं केल्याशी करमत कोकिळा. हा, आहे की नाही. अरे कोकिळा तिला म्हणतात त्या पहा तुम्ही आता पुढे, आहे की नाही. कोकिळेचा आवाज ऐकला की सर्व मोहित होतात. एखाद्याच्या मोबाईलमध्ये जरी आवाज ऐकला तरी सर्व घर प्रसन्न होते. वास्तविक पाहता कोकिळीने कुणाला दिलं नाही. हा, दिलं का कुणाला धन? नाही दिलं. कावड्याने कोणाच्या घरामध्ये चोरी केली का? कावड्याने कोणाच्या घरी चोरी केली नाही, कोकिळीने कोणाला दिलं नाही. पण कोकिळाला का चांगलं म्हणतात? कावड्याचा आवाज का चांगला आवडत नाही? कोकिळे म्हणजे कावड्याचा आवाज एकदाच चांगला वाटतो फक्त पितरांच्या दिवशी, आहे की नाही. पिंडदानाच्या वेळेला तेव्हा त्याची मात्र आठवण होते ना, कावड्याचा आवाज चांगला. बरं का, सुंदर आहे. कौवा किसका धन हरे, किसका धन हरे, कोयल किसको दे, कोयल किसको दे. कौवा किसका धन हरे, कोयल किसको दे. कौवा किसका धन हरे, कोयल किसको दे. मीठी बानी बोल के सब जग अपना ले, मीठी बानी बोल के सब जग अपना ले. मीठी बानी बोल के सब जग अपना ले, मीठी बानी बोल के सब जग अपना ले. ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम. हे राम राम राम, हे राम राम राम, राम राम राम, हे राम राम राम. कोयल किसी का, कौवा किसी का धन हरे, कोयल किसी को दे. मीठी बानी बोल के सब जग अपना ले. ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. आणि कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत. मीठी बानी बोल के सब जग अपना लेत. कावड्याचा आवाज कोणाला आवडत नाही? कोकिळेचा आवडतो की नाही? हा, सिनेमाचे गाणे चालत नाही, पण सिनेमावाल्यांनी सुद्धा इथलंच घेतलं असेल कदाचित. हा, कोयल बोले दुनिया डोले, आहे ना. हे संतांचे, हा संतांचे शब्द कदाचित त्या गीतकाराने ऐकला असेल कधीतरी, म्हणून ते गाण्यात घेऊन घेतले. हा, किंवा त्यांना तसं सुचलंही असेल कदाचित, आहे की नाही. हा, परंतु शब्द आहे कौवा किसका धन रे, कोयल किसको देत, आणि मीठी बानी बोल के सब जग अपना लेत. या तिन्ही उपमा ज्या दशरथांनी दिल्या ना कैकेयीला, एकही लागत नाही, एकही लागत नाही, आहे की नाही. सुमुखी लागत नाही, सुनयनी नाही, कोकिळेसारखा स्वर असणारी हेही लागत नाही.
पण एवढी स्तुती केली दशरथ राजाने कैकेयीची, कैकेयी अगं तुला कसले डोळे लागले सांग. त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं की मला असले डोळे लागले, मोठ्याला वनवासामध्ये पाठवा वाटते आणि लहान्याला राज्यावरती बसवा वाटते. अंतःकरणाचे तुकडे झाले दशरथ राजांच्या. नाराज झाले की हिला लागलेले जे डोहाळे आहेत ना, काहीतरी विपरीत घडल्याशिवाय राहणार नाही नगरीमध्ये. आणि नंतर सुमित्रा मातेच्या महालामध्ये गेले. आणि सुमित्रा मातेच्या महालामध्ये गेल्यानंतर येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, येतसे दशरथ मोबाईल खाली ठेवा. सुमित्रा मंदिरी देखता येती झाला, देखता सामोरी येता झाला, देखता सामोरी येता झाला, देखता सामोरी येता झाला. येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, देखता नयनी येता झाला, देखता सामोरी येता झाला. देखता सामोरी येता झाला, देखता सामोरी येता झाला. देखता मोरी येती झाली. दोन्ही आणि हे चिंतन करून घेतलं आपण आणि पाहिलं तिने बर का, आणि झोपी गेली. नाटक केलं. तुम्ही इकडे लक्ष ठेवा. हां म्हणजे तुमच्याकडे सांगायला लागलं की इकडे उख्यावर येतं मग, आहे की नाही. हां सर्व पाहावं लागते ना, आहे की नाही. आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. चरणाचं दर्शन घेतलं आणि दशरथ राजाने सुमित्रेला विचारलं तुला कसले डोळे लागले सांग. तेव्हा सुमित्रेने सांगितलं मला मोठ्यांची सेवा करावी वाटते. आनंद वाटला. प्राणनाथ ऐसे वाटत से जीवा, वडिलांची सेवा अरणीशी. म्हणजे मला वडीलधाऱ्यांची सेवा करावी वाटते. दशरथ राजांना आनंद वाटला की हिच्या पोटी जो जन्माला येईल ना तो मोठ्यांची सेवा करणारा येणार. आनंद वाटला. आणि त्यानंतर कौसल्या मातेच्या महालाकडे निघाले. आणि कौसल्या मातेच्या महालाकडे निघाल्यानंतर कौसल्य मातेच्या महालामध्ये जाऊन पाहिलं तर केस मोकळे सुटलेले आहेत. ताट नजर आहे, डोळे लाल आहेत. डावा पाय खाली ठेवलेला आहे, उजवा पाय वरती आहे. धनुष्याला बाण लावल्यासारखा आकार आहे. डोळ्यापुढे चित्र आणा. दशरथ राजांनी विचारलं कौसल्य तुला डोळे कसले लागले सांग. बोलत काहीच नाही. अगं तुला विचारलं मी डोळे कसले लागले सांग ना, तरी बोलत नाही. नजर ताईट आहे. मी तुला डोहाळे विचारायला आलो कौसल्य बर का.
आणि कौशल्ये तुला डोळे विचारायला लागले, सांग कसले लागले डोळे, तरी बोलत नाही, नजर ताईट आहे. आता कैकई बोलत नाही, तो विषय वेगळा, पण कौशल्य का बोलत नाही, चांगलं बारीक आहे का ना. कौशल्याने म्हणजे आपल्या कैकईने दशरथ राजांनी विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, बोलली नाही कैकई. त्या ठिकाणचं कारण म्हणजे झालेला अभिमान. पण इथं कौशल्या बोलत नाही, याचं कारण काय, देव साठवलाय पोटामध्ये. हा, देवाशिवाय बोलायचं नाही. काहीच असं असतं ना विरुद्ध वाक्य, बोलण्याची नाही, एका देवाविना. आणि नजर ताईट आहे, बोलत नाही कौशल्या माता. अग तुला भूताने तर झपाटलं नाही, न बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. न बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. भूते झडपले निश्चयसी, भूते झडपले निश्चयसी. झडपले निश्चयसी, भूते झडपले निश्चयसी. हा, न बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. बोलेची काही शिकाय झाले, भूते झडपले निश्चयसी. हा, भूते झडपले निश्चयसी. भूते झडपले निश्चयसी. भूते झडपले निश्चयसी. भूते झडपले निश्चयसी. बोलत नाही. दशरथ राजे म्हणाले, तुला भूताने तर झपाटलं नाही. हा, आता काही लोक म्हणतात भूत कुठं आहे. हा, एक म्हणे महाराज भूत दाखवा आणि इनाम घ्या. काय म्हणायचं, भूत दाखवा इनाम घ्या. म्हणलं एक, मला तर काही भूत दिसणारच नाही. म्हणलं गड्या माळकरीला काही दिसत बी नाही, ते आहे की नाही. नामचिंतन जिथं आहे तिथं येतच नाही ना ते. हा, परंतु कदाचित एखाद्या वेळेला दिसलं म्हटलं एखाद्याला. हा, मग आता तुम्हाला फोन करावा, तुम्ही कुठं राहणार, तुम्ही येईपर्यंत ते थांबणार का तिथं. हा, ते एक हवा आहे की नाही, भूत येऊनी आहे. म्हणून तर हनुमान चालिसामध्ये सुद्धा सांगितलं की भूत पिशाच. हा, एरवीच सांगितलं असेल का ते, आहे की नाही. किंवा पडे भूत बाधा कुणी सांगितलं. हा, आहे की नाही, रोज येतं की नाही आपलं. हा, मग तिथं याला की नाही भूत शब्द. किंवा भूत जबर मोठे ग, इथं याला की नाही भूत. हा, भूत भारुड सुद्धा आहेत बरं का नाथबाबांनी केलेले. हा, आणि या ठिकाणी भूताने झळपलं कौशल्या मातेला, पण कोणत्या, मशानातल्या नाही. मशानातलं भूत वेगळं, इथं झळपलेलं भूत आहे ना, वैद आले की चढतं, मशानातलं वैद आलं की उतरतं. आणि या ठिकाणचं भूत चढवायचं काम म्हणजे करणारे वैद म्हणजे संत, आहे की नाही. संत असं भूत चढून देतात की उतरत नाही. 46 वर्ष झाले, किती वर्ष झाले सप्ताहाला. हा, आहे की नाही. भूताने झपाटलं ना, पण उतरत नाही. कोणतं भूत, पंढरीचे भूत मोठे, आहे की नाही. ते भूत मोठं आहे. हा, एकतर कुणाला झडपत नाही आणि झपाटलं तर सोडत नाही, आहे की नाही. भूत त्याला झपाटतं ज्याच्याकडे काही गोड वस्तू वगैरे तळलेले असेल त्याला. हा, आणि ज्या भक्ताकडे अमृतापेक्षा गोड आहे. हा, रात्री कीर्तनात प्रमाण आलं होतं ना, अमृतावनी गोड. हा, मग अमृतापेक्षा गोड वस्तू ज्या संतांकडे आहे, भक्ताकडे आहे, देव त्याला झळपणार नाही का, आहे की नाही. आणि कौशल्या मातेला ज्या भूताने झपाटलं की नाही, म्हणजे कौशल्या मातेच्या आतमध्ये म्हणजे कोण आहे, देव आहे. देव
आता देव अंगात येतो हेही खरं, देव अंगात येत नाही हेही खरं. एखाद्याची खरी भक्ती असेल तर देव अंगात येऊ शकतो, आहे की नाही. एखाद्याची खरी भक्ती असेल देव अंगात येऊ शकतो, पण महिना महिना पायी दिंडीत चालणारे त्यांच्या कधी अंगात आला नाही. बरोबर आहे की नाही. मला काही जास्त बोलता येत नाही. हा, तो अंगात यावा म्हणूनच एवढे खटाटोपही आहे. बरोबर आहे की नाही. पण ते जाणवतं बरं का. तो देव पाहण्याची वस्तू नाही, देव अनुभवण्याची वस्तू आहे, देव जाणण्याची वस्तू आहे. ते जाणवतं. भक्ती करत असताना आपल्याला जाणवलं पाहिजे. हा, बदल घडलेला स्वतःला कळतो त्यावेळेचा. आणि ही कौसल्या माता म्हणाली, दशरथ राजाने सांगितलं कसले डोळे लागले तुला. त्यावेळेला आणि रे धनुष्य मारीन रावणा, 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 लंका विभीषणा देईन मी, लंका विभीषण देईन मी, लंका विभीषण देईन मी, लंका विभीषण देईन मी, आणि रे धनुष्य मारीन रावणा, 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 आणि रे धनुष्य आणि मारीन लंका विभीषणा देईन मी. आता मला एक सांगा, रावणाला कुणी मारलं. रावणाला मारणारे कोण. प्रभू रामचंद्र ना. विभीषणाला लंका देणारे कोण. रामचंद्रच ना. मारणारे रावणाला राम आहे, विभीषणाला लंका देणारे राम आहे, आणि अजून रामचंद्रांचा अवतार झालेला नाही. आणि कौसल्या माता म्हणते मला धनुष्य द्या, मी त्या रावणाला मारेल आणि विभीषणालाही. म्हणजे आतला बोलतो आतला, आपुल्या बडे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकवता धनी वेगळाची. आपल्याला बोलवणारा सुद्धा तो आहे. कोण बोलवी तो हरिवीन, आहे की नाही. त्याच्याशी बोलणं नाही. हा, आणि दशरथ राजाला कळलं की हिला डोळे जर असे लागले ना, हिच्या पोटी जो जन्माला येणार आहे तो राक्षसांचा वध करणार आहे, लंका विभीषणाला देणार आहे, म्हणजे साधूच्या हाती बरं का. काही सर्व सोपं होणार आहे. लंकेचे सूत्र म्हणजे राक्षसी राजवट राहणार नाही, विभीषणाचं राज्य येणार. आणि इथं रामचंद्रांचा अवतार झालेला नाही. शबरी माता सुद्धा रामचंद्रांच्या आधीचीच आहे बरं का. नंतर रामचंद्र आहे, पुढे प्रसंग येणार आहे. प्रसंग असा आहे, दशरथ राजांना आनंद झाला की हिच्या पोटी चांगला येणार आहे. जे कैकेयीने दुःख दिलं होतं दशरथ राजांना ते वजावून गेलं. हा, एखाद्याने जर आपलं मन दुखलं, खूप नाराज केलं आपल्याला, पण एखादी व्यक्ती जर आपल्याला समाधान देणारी भेटली, आनंद देणारी भेटली ना, तर आधी दिलेल्या माणसाने जे दुःख आहे ते वजावून जातं. की जाऊ द्या, समाजामध्ये वाईट लोक आहेच आहे, पण चांगले सुद्धा आहे, है की नाही. वाईट 10 असू द्या, पण एखादं चांगलं आणि ते चांगल्याची भेट झाली की जीवनात आनंदच आहे. म्हणजे जीवनाचा आनंद घ्यावा, बाकीचं जाऊ द्या. घराचंही तसंच आहे. एखादी मुलगी समजा लग्न झालं, नांदायला आली, घरातले सर्वच चांगले राहतील अशातला भाग नाही, आहे की नाही. आणि वारकरी परंपरेचं घर असलं तर सर्वांचे विचार चांगले असतात, तो काही विषय नाही. पण एखादं जर गोळ बोलणारा असेल, समजून सांगणारा असेल ना, बाकीच्यांनी दिलेला तो रास्तो काही वाटत नाही तिला.
तसं आहे. वजा झालं दशरथांच्या जीवनातलं ते दुःख कैकेयीने दिलेलं. आणि आता भगवान परमात्मा अवताराला येणार. देवतांनाही आनंद व्हायला लागला, धरती मातेलाही आनंद व्हायला लागला. हा, कारण भगवान परमात्म्याकडे हे धरती माता गेली होती वत्सरूप घेऊन. सर्व देवता देवाकडे गेले होते. तेव्हा देवांनी वचन दिलं होतं की मी अवतार घेणार आणि राक्षसांचा वध करणार. आता देवता सर्व आनंदी होतात आणि देवाकडे सर्व तिथी गेल्या. तिथी प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी आणि एकादशी चालल्या पुढे, है की नाही. 12, 13, 14 आमोशा है की नाही. हा, सर्व तिथी गेल्या की देवा माझ्यामध्ये अवतार घ्या. पण देवाने सांगितलं तुम्ही सर्व जरी माझ्याकडे आल्या ना, पण मी अवतार घेईल ना 9वी तिथीमध्ये अवतार घेणार. बाकीचे ते त्यांना सांगितलं तुम्ही परत जा, तुमचा माझा काही संबंध नाही, मी अवतार घेणार तर 9वी तिथीला अवतार घेणार. 9वी तिथीची निवड का केली देवाने? काहीतरी कारण असेल की नाही. या बाकीच्या तिथा ज्या आहेत ना या अभिमानी आहेत आणि 9वी तिथी मौन आहे. काय? हा, 9वी तिथी म्हणजे मौन. म्हणून देवाने निवड केली 9वी तिथींची, बाकीच्या तिथांचा त्याग केला. माणूस आहे ना नम्र पाहिजे, हो आहे की नाही. 9वी तिथी नम्र आहे आणि जे तर नम्रता आहे ना देव तिथं अवतार घेत असतो. नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. हा, नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. तेने कोटी ले आनंदा, तेने कोटी ले आनंदा, तेने कोटी ले आनंदा, तेने कोटी ले आनंदा. हा, नम्र झाला भूता, 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 नम्र झाला भूता. राधे राधे. नम्र झाला भूता आणि त्याने कोंडिले अनंता. नम्र पाहिजे हो माणूस, आहे की नाही. अभिमानी नको आहे. जिथं नम्रता आहे तिथं देव आहे.
पूर्वीचे लोक रस्त्यानं कोणी आलं की वाकून नमस्कार करायचे, वाकून नम्र होऊन पूर्ण वाकायचे लोक नमस्कार करताना, आहे की नाही? दोघंही बरं का, समोरचंही इकडचंही वाकून, चॅरी करणं असलं तर वाकून. आता आहे की नाही? झालं समजा समोरच्याने रामराम केलं ना, जयारी काहीतरी म्हटलं ना, हे नुसतं असं करतात. म्हणजे घ्या आता नामचिंतन तो करतोय ना, आशीर्वाद हा देऊन राहिला, आहे की नाही? हा, असा हात करणं निसता, आहे की नाही? पूर्वी हा मंडप आहे, एवढी ज्वारी असायची, बरोबर आहे की नाही? हा, या पायपत याची हे तरी कमी पडतात समजा, तरी सुद्धा एवढी लांब ज्वारी होती. आणि वरती गेल्यानंतर मग ते कणीस काय करायचं, असं वाकलेलं राहायचं, सरळ नाही राहायचं, वाकलेलं राहायचं असं, हे ना. आम्हाला काही जास्त कळत नाही ते, पण थोडं कळायचं, कारण त्या दांड्यांच्या आम्ही गाळ्या करायचो लहान असताना खेळायला. ते वाढलेला दांडा ना, तो वाकडा राहायचा बेताच्या काळीसारखा असा, आणि मग चालले पडत, आणि मजबूत दांडा राहायचा तो टोकरासारखा, मुडायचा बी नाही. हा, 2-2, 3-3 महिने एकच दांडा राहायचा खेळायला तो. आता पैसेच राहीना ना कोणत्या गाड्या घ्यायला, यात्रा बी आली काय आले तर, आहे की नाही? हां, ते असे वाकलेले दांडे मस्त पेटवायचे, आणि ती ज्वारी वाकलेली राहायची. आणि पांढरी किती असायची, हे पडदा लावायला अशी पांढरी राहायची, एवढी पांढरी ज्वारी, जाडी थोडी, आहे की नाही? आणि त्याच्या भाकरी खायचे लोक. म्हणजे ते ज्वारीच मुळामध्ये नम्र होती, वाकलेली होती, म्हणून लोकही आता आहे की नाही? एक म्हणे मी ज्वारी खात नाही, गहूच खातो. म्हणलं मग गहू बी कसे आहेत? आहे की नाही? हा फरक आहे. जैसे खावे अन्न आणि तैसे होते, आहे की नाही? जसं खाल्लं तसं ना. हो, अहो, एका चोराच्या घरचं खाल्लं होतं तुकोबरायांनी चुकून, तर चांदीचा तांब्या होता पाणी प्यायला दिलेला, तोच टाकला ना. पुढं गेल्यानंतर पाहिलं की हा चांदीचा तांब्या कसा काय आला, काहीतरी घोळ आहे. मग गेले आणि विचारलं त्या ताईला, म्हणे ताई तुमचे पती काय करतात? म्हणे माझे पती चोरी करतात. म्हणे जमलं गड्या, मग तेच आहे की नाही? जसं खाल्लं तसं, आहे की नाही? म्हणून अन्नही चांगलं पाहिजे आणि चांगल्या ठिकाणचं पाहिजे. सज्जन माणसाच्या घरचं अन्न बळजबरीने मागितलं तरी चालते, बळजबरीने मागावं. कदाचित तिथं अन्न वेळेवर नसेल तयार ना, तर पाणी सुद्धा पिलं तरी चालते. सुंदर ओवी आहे. सज्जना घरीचे अन्न बडेची घ्यावे मागून, न मिळे जरी अन्न तरी उदकाची प्राशन. सज्जनाच्या घरचं अन्न बळजबरीने मागितलं तरी चालते, नाही अन्न तर पाणी सुद्धा पिलं तरी चालते. पण दुर्जनाच्या घरचा गोळ घास सुद्धा नको आहे. सज्जन माणसाच्या सोबत वनवास घडला तरी चालते, ऐकताय ना? सज्जनाच्या संगतीमध्ये वनवास घडू द्या, उपवास घडू द्या, उपवास, पण तरी सुद्धा चांगलं आहे. सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या सोबत वनवास उपवासी राहिलं तरी चालते,
पण दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये माणसाने. लक्ष्मणाने 14 वर्ष पाणी सुद्धा पिलं नाही. पुढे प्रसंग येणार आहे की नाही. पाणी सुद्धा नाही पिलं, उपवास केला एवढा. पण कोणाच्या संगतीमध्ये? देवाच्या, आहे की नाही. नम्र पाहिजे माणूस, नम्र इथं बोलत असताना, आहे की नाही. जसं सेवन केलं ना तसे गुण येतात. पूर्वी लोक अन्नच नम्र खायचे म्हणून नम्रही होते. हा, आणि प्रेमही होतं आधी. हा, प्रेम होतं. पूर्वी लोकांच्या घरी सकाळी कमवायला जायचं आणि संध्याकाळी खायचं अशी परिस्थिती होती. ज्या दिवशी समजा कोणी कामाला गेलं नाही त्या दिवशी समजा एकादशीच आहे त्यांची, असं होतं की नाही. पण तरीसुद्धा एखादा मित्र जर आला ना जेवण करत असताना तर ताटातली अर्धी भाकर करून त्याला द्यायचे ना, अर्धी खायचे. तो मित्र म्हणायचा, अरे मी जेवून आलो ना. नाही नाही, मलाही काही जास्त भूक नाही गड्या, पण बस तू. पूर्वी कोणी आलं ना जेवताना तर लोक लगेच ताट तयार करायचे. होते की नाही असं. मित्र येऊ द्या, कोणी येऊ द्या, लागे गावातलं येऊ द्या, पण असं नाही की ते बसलेलं आहे ना आपण चालू द्या. नाही नाही, असं होतंच ना. लगेच अर्धी ताटातली काढून द्यायची तयारी होती की घे चतकोर तरी खाय, नाही तर मी खाणार नाही. असं होतं की नाही. घरात काही नव्हतं पण प्रेम मात्र भरपूर होतं. आता कोणाच्याही घरी जा तुम्ही, पोत्याच्या थप्प्याला गेलाय, हा थप्प्याला गेलाय, पण कोणी इष्ट तोंडानं असं म्हणत नाही एकमेकाला जेवा, आहे की नाही. परिस्थिती अशी आहे. पूर्वी चाई असा मस्त यायचा की कप बी भरेल आणि बशी बी भरेल, आहे ना. कपही फुल आणि बशी फुल. हा, आणि आता आहे की नाही. चहावाला चहा हाती देतो, तो निसता फिरत नाही की चहा चक. त्याला कारण आहे आता लोक जास्त चहा पियतही नाही म्हणा, आहे की नाही. चहाचा कंटाळा येतो आता उलट, आहे की नाही. आणि एका मावशीनं चहाचा कप आणला टीलचा मोठा असं एवढा. म्हणलं मावशी एवढा चहा नाही पिता येणार बा. म्हणे महाराज तो दिसायला तसा आहे. हा, खरंच ना, 2 घोट पिलो मी लागे चक. वा अरे वा, आहे की नाही. हा, प्रेम होतं, आहे की नाही. त्याच्यातही प्रेम होतं. हा, आहे की नाही. बशी कप दोन्ही फुल भरून यायचे. आता ब्रह्मचारी कप निघले, आहे की नाही. हा, आणि पूर्वी आहे ना ते कप जे होते चिनीचे, हा त्यांचीच फजिती जास्त होती. बशी मस्त बसेल राही कपाटात आरामात, आहे की नाही. अहो तो कपाचा कान तुटून जायचा, कान आहे ना, तो कान राहायचा धरायचा, तो तुटला रे तुटला. आता टीलचे कप आहे, तुटला ना तरी महिला मंडळी त्याचा पिशा सोडायचे नाही. कान तुटला का त्याच्यातच ठेसा, आहे की नाही. ते होतं नाही, फुटला की मुलं खेळायचे म्हणजे. हा, प्रेमचा विषय करतोय, आहे की नाही. चला बदलत चाललाय असा. आणि नम्रता पाहिजे. आणि नम्र जो होईल ना, देव तिथं आहे. विषय कुठं चालला आपला? नवमी तिथी. नवमी तिथी कॅलेंडर म्हणलं नाही पाहायचं. नवमी तिथी आपण होण्याचे प्रयत्न करावे, हे सांगतोय मी. हा, कॅलेंडरमध्ये येणारी नवमी तिथी तो विषय नाही. प्रत्येकाने नवमी तिथी बनावं की देव माझ्यामध्ये आले पाहिजे, हा विषय. आमच्याकडलं सांगतो. नदीला पूर आल्यानंतर आमच्याकडं नदीमध्ये ते लवाड नावाचं गवत असते ना, नदीमध्ये पूर आला की आमच्याकडे ते गवत वाहून जाते आणि झाडं किनाऱ्यावरचे तसेच राहतात. तुमच्याकडे हां तसंच आहे का? नदीला पूर आला ना की लवाड काय करते? वाकते वाकते. आणि पूर गेला की आणि किनारवरचे झाडं वाकत नाही म्हणून ते है की नाही, बिना तिकीट गंगासागर. हा, है की नाही. हा, महापुरी झाडी जाती, महापुरी झाडी
झाडे जाती महापुरे झाडे जाती हो महापुरी झाडी जाती महापुरी झाडी जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती येथील वाडी वाचती वाडे वाकती महापुरी झाडी जाती महापुरी झाडी जाती महापुरे झाडे जाती हो महापुरे झाडे जाती आय हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 आणि सियावर रामचंद्र भगवान की जय. महापुरे झाडे जाती हा दोन पाठ भेद आहे. तेथे लोवाडी वाचती किंवा नाचती काही ठिकाणी नाचती म्हटलेलं आहे बरं का. नाचती म्हटलं तरी चालते ना. हा पूर गेल्यानंतर मस्त ते हा नाचायला लागते हो. मग जो नम्र आहे ना तोच नाचतो आहे की नाही. आणि जो इथं नाचतो तोच नम्र होतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि कौसल्या माता हे बरं का. आणि रे धनुष्य मारीना रावणा. सर्व तिथी आता विचार करतात. आपण देव आपल्या तेव्हा विचार होता पण देवाने नवमीची निवड केली आणि नवमी तिथीची निवड केल्यानंतर महिनाही निवडला कोणता चैत्र. जास्त गरम बी राहत नाही आणि जास्त थंडी राहत नाही. आणि मध्यान कालाची निवड केली. आता आपण 12 म्हणतो आहे की नाही. पण खरा अवतार झाला ना तो म्हणजे आताच्या घड्याळच्या भाषेत म्हटलं तर 11ला. कितीला 11. मग 12 वाजता का 16 साजरा करावा. कारण लोकांना माहिती व्हायला 1 घंटा लागला ना. हा आहे की नाही. हा 16 साजरा करावा तो 12 वाजता. पण महालामध्ये देवाचा अवतार केव्हा आहे की नाही. बाहेर यायला टाइम लागलाच ना. भगवान परमात्म्याचा आता अवतार होणार आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला अवतार करायचा आहे भगवान परमात्म्याचा. भगवान परमात्म्याने अवतार घेतला चतुर्भुज रूप घेऊन बरं का. आणि अवतार झाला की नाही हा. पण तो आपल्यासारखा अवतार झाला नाही त्यांचा. तो कसा झाला ते चरण आपल्याला म्हणायचं आहे. आणि इकडं पुष्पवृष्टी करायचं आहे. फक्त वाद्यावर नाही इकडं इकडं. अयवनी संभव अयवनी संभव प्रगटला राघव. टाका प्रगटला राघव. अयवनी संभव आणि प्रगटला राघव. आणि श्रीकृष्णाचा जन्म असला की काय म्हणतो आपण अयोनी संभव नोये काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव आणि प्रगटला राघव. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी कौसल्या हितकारी. प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी कौशल्या हितकारी. ऋषित मातारी मुनि मनारी अद्भुत रूप बिचारी अद्भुत रूप बिचारी अद्भुत रूप बिचारी अद्भुत रूप बिचारी.
लोचन अभिराम तनु घन श्यामा इन आयुष्य बुझचारी निज आयुष्य बुझचारी दीनायुष बुझचारी दीनायुष बुझचारी भूषण वन मल नयन पिसाला शोभा सिंधु करारी शोभा सिंधु करारी सोम सिंधु तरारी सोम सिंधु तरारी मंगल भवन अमंगल आरी दरव सुदशरथ अजिर बिहारी अजिर बिहारी अजिर बिहारी अजिर बिहारी ओ नवमी तिथी मधु मास पुनीता नवमी तिथि मधु मास पुनीता सुकल पक्ष बीज हरि प्रीता मध्य दिवस अति शीतन घामा पावन काल लोक विषय रामा ये राम 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 हे राम 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 हे 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 राम 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 आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. प्रथमतः चतुर्भुज रूप धारण केलं देवाने. थोडा याला देता का बारीक द्या थोडी बारीक. कौसल्या मातेने सांगितलं देवा असे जर तुम्ही आले तर लोक मला तुमची आई म्हणणार नाही आणि तुम्हाला माझा पुत्र म्हणणार नाही. लहान व्हा. देव लागेच लहान झाले ना. जसा भाव असेल तर तसा व्हायला तयार आहे. भावे जैसा तैसा हरी. ज्याचा जसा भाव असेल तो तसा आहे. आणि लागे रडायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांनी सर्वांना कळले की कौसल्येला पुत्र झाला. सोमवार मंगळवार आणि बुधवार 3 दिवसामध्ये 4 भावांचा जन्म झाला बरं का. आणि त्यानंतर भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांचाही त्या ठिकाणी आता देवाचा अवतार आहे. पण राम जन्म असं म्हणावं लागते. कृष्ण जन्म आहे की नाही. हनुमान जन्म. देवांचा अवतार आपल्यासारखा नाही. त्यांचा अवतार आहे. संतांचाही जन्म नाही अवतार आहे. संतही अवतीर्ण होतात. आणि सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे अयोध्या नगरीमध्ये. टाळ मृदंग ढोल तासे कोणी नाचताय कोणी रंग उधळताय पुष्पवृष्टी करताय. असा वेगळा वेगळा आनंद बरं का सर्वांनी घ्यायला सुरुवात केली अयोध्या नगरीमध्ये. आणि काही मागायला येतात बरं का. आणि कौसल्य मातेच्या महालामध्ये देव नंतर आले पण आधी डोळे सुंदर लागले होते. कौसल्या माता आनंदामध्ये नाचायच्या त्यावर सर्व नगरी आनंदात व्हायची डोळ्यावरून. आणि राजा प्रसन्न तर नगरी प्रसन्न. मेरे चौपड़ी के आज भाग खुल जाएंगे राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे. राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे. मेरे झोपड़ी के आज भाग खुल जाएंगे मेरे झोपड़ी के आज भाग खुल जाएंगे राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे राम जी आएंगे
कौशल्या मैया क्या कहती थी? राम आएगी तो मैं अंगना सजाऊंगी, दीप जला के दीपावली मनाऊंगी। दीप जला के दिवाली मनाऊंगी, दीप जला के दिवाली मनाऊंगी। हाँ, राम आएंगी तो मैं अंगना सजाऊंगी, दीप जला के दीपावली मनाऊंगी। दीप जला के दिवाली मनाऊंगी, दीप जला के दिवाली मनाऊंगी। हाँ, मेरे जन्म के सब पाप कट जाएंगे, मेरे जन्म के सब पाप मिट जाएंगे। राम जी आएंगे, मेरे राम जी आएंगे, राम जी आएंगे, मेरे राम जी आएंगे। मेरी झोपड़ी के यार बाग खुल जाएंगे, मेरी झोपड़ी के यार बाग खुल जाएंगे। राम जी आएंगे, मेरे राम जी आएंगे, राम जी आएंगे, मेरे राम जी आएंगे। जय हो श्री राम। और क्या कहा कौशल्या मैया ने? जब मेरे राम जी आएंगे, प्रभु आए हैं कौशल्या माँ के महल में, लेकिन वो आने की तैयारी तो कौशल्या माँ ने तो पहले से ही की थी ना। आंगना सजाऊंगी, कौन सा आंगना? बाहर का आंगना तो स्वच्छ होना ही चाहिए, हाँ, लेकिन हाँ ये भी तो हाँ निर्मल होना चाहिए ना। अगर ये मलिन होगा तो प्रभु तू का मने चित्त करा रे निर्मलन यौनी गोपाल। और कौशल्या माँ ने कहा मेरे राम जी आएंगे तो मैं क्या करूंगी? राम आएंगे तो मैं पल्लना सजाऊंगी, मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी, मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी, मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी। आणि काय म्हटलं कौशल्या मातेने? देव आले पण येरीस नाही आले, तयारी आधीपासून केली तेव्हा आले, आहे की नाही? वेळेवर जमत नाही काही गोष्टी, आधी तयारी केली देव येण्याच्या आधी। काही लोक पाहुणे आले की मग झाडायला सुरुवात करतात, अर्धा कचरा पाहुण्याच्या अंगावर, आहे की नाही? हा, मग पाहुणे आल्यानंतर मग बेडशीट सांभाळतीन काही करतील ते, आहे की नाही? हा, तसं नाही, हा आदुगार, आहे की नाही? कौशल्या मातेने आधी तयारी केली ना। मी पाळणा सजवणार, हा पाळणा आधीच तयार केलेला आहे, आणि त्याला झोप नाही आली ना मग मी गाणं म्हणून त्याला झोपवणार, कारण बाळाला गाणं म्हणूनच झोपवतात की नाही? हा, पण गाणं बी चांगलं पाहिजे, आहे की नाही? नाही तर मग काय काही काही मुलांच्या आई गाणे म्हणून झोपवतात, गाणे म्हणून झोपवतात, तर ते पोरग बी झोपत नाही, गल्ली बी झोपत नाही, आहे की नाही? हा, आणि गाणंही चांगलं पाहिजे हो, आहे की नाही? त्याला झोपवायचं असेल तर। एका मावशीने लावारी सिनेमा पाहिला,
लावारिस आला असेल टी व्हीवर ते कुठं पाहिला असेल तर लावारिस सिनेमा पाहिला. आणि त्या लावारिस सिनेमामध्ये एक गाणं होतं ते मेरे अंगणे में, सर्वांच्या पाठ आहे तुमच्या आहे की नाही, मेरे अंगणे में तुम्हारा क्या. त्या मावशीनं ते गाणं ऐकलं ना असं फिट झालं तिच्या डोक्यामध्ये. तर ती बाळाला झोपवतानाही म्हणायची मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. त्याला आंघोळ करतानाही मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. शाळेची तयारी करताना मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. ते मोठं झालं, त्याचं लग्नात बँड, त्या बँडवाल्यालाही मावशीनं जाऊन सांगलं भाऊ ते गाणं म्हण. कोणतं? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. लहानपणापासून त्याच्या डोक्यात असं फिट झालं ते गाणं मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. त्यानेही लग्न झाल्या सुरुवात केली मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. पक्का मकान मेरा गोठे में तेरा काम है. आहे की नाही. गाणं बी चांगलं पाहिजे ना. हो आहे की नाही. सिनेमाचं गाणं का होईना. हा एक ताई बाळाला झोपवताना सिनेमाचं गाणं म्हणून राहिली ती आम्ही ऐकलं. आपल्या गावात नाही दुसऱ्या गावामध्ये. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. आज माझ्या बाळाला झोप का येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपिला ग बाई. वर्णन चांगलं आहे की नाही. लिंबोणीचं झाड म्हणजे वृक्ष आलं तिथं झाडं लावान झाडं वृक्षवल्ली आमा. चंद्राचं वर्णन आलं आहे की नाही. गाय झोपली गोट्यात घरट्यात चिवताई. किती सुंदर आहे. हा गाईचं वर्णन आलं, पाखरांचं वर्णन आलं आणि त्याच्यामध्ये राग सुद्धा चांगला यमन राग. यमन रागात एक गीत आहे. वातावरण बदललेले काय नाही. हा तसं या ठिकाणी कौसल्या माते रामचंद्र येण्याच्या आधीच तयारी केली होती की माझे राम आल्यानंतर मी काय करणार. राम आएंगे तो मैं पलनात जाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. राम आएंगे तो मैं पलना सजाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. मीठे मीठे गीत गा के उसे सुनाऊंगी. हाँ मेरे जन्म के सब भाग खुल जाएंगे. मेरे जन्म के सब भाग खुल जाएंगे. राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे. 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 आणि तेव्हा कुठं देवाने अवतार घेतला. देवाचा अवतार झाला पाहिजे म्हणून आधीच कौसल्या मातेने पूर्ण तयारी केली होती. आणि तेव्हा कुठं देव त्या ठिकाणी आले. आपल्यालाही तसं वाटत असेल तर आपण सुद्धा तशी तयारी केली पाहिजे. देव यायला तयार आहे की नाही. देव यायला तयार आहे पण तशी तयारी करावी लागेल. आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर काय ते ठिकाणी दान मागायला येतात. दशरथ राजांना मागायला आले, कौसल्या मातेला मागायला आले आणि ज्यांनी ज्यांनी जे मागितलं त्यांना त्यांना दिलं.
वापस नाही पाठवलं कुणाला, सर्वांना दिलं. त्या ठिकाणी स्त्री पुरुष मागायला आले, दोघांनाही दिलं. आणि एक मधला वर्ग आला, तो किन्नरांचा आला. किन्नर लोक येतात त्यावेळेला, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, तेव्हा त्यांना दान केलं पाहिजे. हां, आणि असा आशीर्वाद देऊन जातात ते आपल्या घराला. त्या बाळालाही आशीर्वाद देतात आणि पुढच्या पिढीलाही आशीर्वाद देतात, सर्वांना. हां, आणि त्यांचा आशीर्वाद कामात पडतो, लक्षात घ्या. त्यांना वरदान आहे ते. हां, राम अवतारामध्येच मिळालेलं वरदान आहे त्यांना ते. हां, आणि मागायला आले. कौसल्या मैया, अरे ओ कौसल्या. आणि कौसल्या मातेला त्यांनी सांगितलं, तेरे लल्ला के खुशी में हम तुझे ज्यादा नहीं मांगते, लेकिन थोड़ा सा देना. तेरे लिए भी आनंद का दिन है, हमारे लिए भी आनंद का दिन है, लेकिन हम मांगने वाले हैं और तुम देने वाले. थोड़ा सा देना कौशल्या मैया, हमें ज्यादा की जरूरत नहीं. बहुत से लोग हैं देने वाले. हाँ, कम से कम देना, लेकिन देना, ज्यादा नहीं मांगते हम. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दी बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. दे दे बधाई मैया, दे दे बधाई. दे दे बधाई मैया, दे दे बधाई. हाँ, दे दे बधाई मैया, दे दे बधाई. दे दे बधाई मैया, दे दे बधाई. हाँ, लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. हाँ, लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. चुनरी भी दे दे मैया, चोली भी दे दे. चुनरी भी दे दे मैया, चोली भी दे दे. चुनरी भी दे दे मैया, चोली भी दे दे. चुनरी भी दे दे मैया, चोली भी दे दे. लहंगे की दे दे सिलाई, ओ लहंगे की दे दे सिलाई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. दे दे बधाई मैया, 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 दे दे बधाई. हाँ, लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई. कौशल्या मैया, तेरे पास तो बहुत से हीरे हैं ना, सोना चांदी हीरे मानिक मोती तेरे पास बहुत है, लेकिन हमें ज्यादा की जरूरत नहीं मैया. हीरे भी दे दे मैया, दे दे मैया. हीरे भी दे
मैया मोती भी दे दे, हीरे भी दे दे मैया मोती भी दे दे, हाँ हीरे भी दे दे मैया मोती भी दे दे, हीरे भी दे दे मैया मोती भी दे दे, हाँ नतनी की दे दे गड़ाई, ओ नतनी की दे दे गड़ाई, कौशल्या मैया दे दे बधाई। में आई कौशल्या मैया दे दे बधाई, लल्ला की सुनत में आई कौशल्या मैया दे दे बधाई। ऐ यशोदा मैया, जसं यशोदा मातेला मागायला गेले होते भागवत कथेमध्ये कि तेरे पास भी बहुत है, सब कुछ है, लेकिन हमें थोड़ा सा देना। जेव्हा भगवान श्री कृष्णांचा अवतार झाला होता तेव्हाही मागायला गेले होते, आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला तेव्हाही मागायला आले। बाकीच्या अवताराचं वर्णन एवढं नाही, काय कारण? पूर्ण अवतार रामकृष्ण म्हटलेला आहे। राम अवतार पूर्ण आपल्यास आहे की नाही? हा म्हणजे श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे, आणि रामचंद्रांचा पूर्ण अवतार, रामचंद्रांचा अवतार पूर्ण अवतार आहे, पण श्रीकृष्णाचा परिपूर्ण आहे की नाही? मग त्या ठिकाणी का? याला कारण आहे, रामचंद्र स्वतंत्र नाही। हा जसं वाल्मिकीने लिहिलं तसं वागावं लागलं, म्हणून पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे कृष्ण अवतार। याला कारण आहे, अवतार घेण्यासाठी स्वतंत्र आहे आणि निर्णय घेण्याचाही। आणि हे दोघं अवतारामध्ये हे वर्णन पूर्ण आहे जन्माचं, पण बाकीच्या अवतारामध्ये कुठं आहे? झाला अवतार, झाला अवतार, वरादेव आले आणि संपला अवतार। कश्य अवतार झाला फक्त समुद्र मंथनापुरता संपला अवतार। मत्स्य अवतार सत्यव्रताचं रक्षण करण्यासाठी संपला अवतार। वामन अवतार बडीला पाताळामध्ये घालण्यासाठी संपला अवतार। नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूला फाडले, प्रल्हादाला जन्म संपला अवतार। पण या दोन्ही अवताराचं तसं नाही, म्हणून जन्म प्रसंग या ठिकाणी दोन्ही अवताराचे बरं का खूप सुंदर वर्णन आहे। कौशल्या मातेला इथे वर्ग मागायला येतात। ऐ माते कौशल्या मैया, तेरे पास तो बहुत है ना, हमें ज्यादा की जरूरत नहीं, थोड़ा सा देना मैया। तेरे पास तो बहुत से हार है ना, हमें ज्यादा नहीं चाहिए, लेकिन ये हार हमें चाहिए। हाँ हार भी देना मैया, हार भी देना मैया, झुमका भी दे दे, हार भी दे दे मैया, झुमका भी दे दे, हार भी देना मैया, झुमका भी दे दे, हार भी दे दे मैया, झुमका भी दे दे। कंटी की दे दे बुरवाई, कंटी की दे दे बुरवाई, कौशल्या मैया दे दे बधाई। लल्ला की सुन के मैं आई कौशल्या मैया दे दे बधाई, लल्ला की सुन के मैं आई कौशल्या मैया दे दे बधाई। दे दी बधाई मैया, दे दी बधाई, दे बधाई मैया दे दे बधाई, हाँ दे दी बधाई मैया, दे दी बधाई, दे दे बधाई मैया दे दे बधाई। हाँ लल्ला की सुन के मैं आई, लल्ला की सुन के मैं आई, कौशल्या मैया दे दे बधाई। लल्ला की सुन के मैं आई कौशल्या मैया दे दे बधाई, लल्ला की सुन के मैं आई कौशल्या मैया दे दे बधाई। सियावर रामचंद्र भगवान की जय। आणि कौशल्या मातेने त्यांना आनंदामध्ये दिलं, जे मागायला येतील त्यांना दिलं, दशरथ राजांनाही दिलं।
आणि सर्वच पाहायला येतात रामचंद्रांना. अयोध्येतील नारी नर सर्व पाहायला येतात, बालवृद्ध सर्व येतात. ऋषीमुनी पाहायला यायला लागले. आणि भगवान शिवजी पार्वती मातेला म्हणतात, पार्वती झोप तर लागले नाही ना तुला? अगं मी सुद्धा त्यावेळेला एक चोरी केली होती पार्वती. पार्वती माता म्हणतात, तुम्ही चोरी केली? तुम्हाला तर कशाचीही गरज नाही, चोरी कशी काय केली तुम्ही? म्हणे लोक कलियुगात चोऱ्या करतील तशी नाही केली मी. तशी नाही चोरी केली. मग चोरी कशी केली तुम्ही ते सांगा. कसली चोरी केली? अगं त्या रामचंद्रांना पाहण्यासाठी मी आणि काकभूषुंडीने दोघांनी रूप बदल केले. मी गुरु झालो, काकभूषुंडी शिष्य झाले. आणि गुरु शिष्य होऊन आम्ही गेलो रामचंद्रांना पाहायला. पण आम्हाला महालात सुद्धा येऊ दिलं नाही पार्वती. त्यांनी द्वारपालाने आम्हाला ढकलून दिलं. आणि ढकलून दिल्यानंतर लांब गेलो. आम्ही विचार करायला लागलो की एवढ्या लांबून आलो पण दर्शन होत नाही, काय करावं. त्यावेळेला भोलेनाथ म्हणाले, आम्ही रामचंद्रांना सांगितलं की आम्हाला दर्शनाला यायचंय, काहीतरी करा. मोबाईल सारखं होतं ते त्यांचं. मोबाईलवाला इकडनं बोलतो तिकडे ऐकू जातं, तसं व्हिडिओ कॉल बी होतात. तसे दोघं एकच आहे ना ते. एकाचे हृदय गोडी साखरेच्या. रामचंद्रांनी रडायला सुरुवात केली. आणि रडायला सुरुवात केल्यानंतर वैद्य आणले तरी रडणं थांबत नाही. दृष्ट काढली, त्यालाही दृष्ट होते ना. कोणाची झाली दृष्ट? तरी सुद्धा त्याचं रडणं थांबत नाही. एक मावशी म्हणे, अगे काही पूर्वजांचं वजा असेल तर मी त्याचा सगुण पाहते. आहे का इकडे बी तसं? पूर्वी होता तांब्याचा आदल्या, आणि बरोबर नाव घेतले की ते मुलगं रडायचं नाही, आहे की नाही? तेही करून पाहिलं पण तरी रडणं थांबत नाही. कारण रडणं हे वेगळं आहे देवाचं. महादेवांच्या भेटीसाठी रडणं आहे. आणि महादेव उताविळे रामचंद्रांच्या दर्शनासाठी. आणि पार्वती म्हणतात ना, चमत्काराला नमस्कार. म्हणून मी लीला करायचं सांगितलं. एक दृष्टांत आहे, सत्य कोणी करून पाहायचं नाही. काही असे परवाशी जात होते, उन्हाळ्याचे दिवस होते आणि एका ठिकाणी पाणी मागितलं. ते मावशी अशी रागावली यांच्यावर, रिकामे फिरता, तुम्हाला पाणी विकत नाही घेता येत का? आम्हाला लांबून पाणी आणावं लागतं, पाणी गिनी मिळणार नाही. गेले ते 10-15 माणसं पुढे गेले. आणि त्याच्यामध्ये एक विचित्र होतं. म्हणे, गड्या आपल्याला पूर्णाच्या पुढ्याच खायच्या आहे म्हणे. म्हणे कोणाकडे? म्हणे ज्या मावशीनं पाणी नाही दिलं ना तिच्याकडेच. म्हणे तुझं काय डोकं ठिकाणार आहे की नाही? जी पाणी पाजू शकत नाही ते पूर्णाच्या पुढ्या खाऊ घालीन का? म्हणे तुम्ही गप्प बसा, मी करतो बरोबर. आता त्या ताईचा मुलगा अंगणामध्ये उघडा बत्तमतान खेळत होता, लहान होतं. हे विचित्रच होतं. हा दृष्टांत आहे, कोणी करून पाहायचं नाही. आता हे उघडं होतं ना, आणि त्या मावशीनं ताजा पाट्यावरती मसाला वाटला होता. तेव्हा मिक्सर नव्हते. मसाला वाटला होता, लाल मिरच्या. आता त्याला किती धुतलं तर एकदम नाही जात ते. याने काय केलं, ते मावशी घरात होती स्वयंपाक करत, ते मुलगं नेलं त्या पाट्यावर बसवलं, अंगणात आणून ठेवलं. झाला कार्यक्रम समजा. पाट्यावर बसवलं, अंगणात आणून ठेवलं आणि ते रडायला लागलं ना.
आता ते रडायला लागल्यानंतर त्या मावशीने काय केलं, डॉक्टरकडे काहीतरी झालं, याला बोलता येत नाही, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर साहेबांनी पाहिलं, म्हणे सर्व ठीक आहे, पण तरी मी पाहतो पोट दुखत असेल, काही तर औषधी दिली, जमत नाही, रडणं बंद होत नाही. तिने अनेक इलाज केले हां, पण दुखणं वेगळंच ना त्याचं. आणि मग त्यावेळेला हे विचित्र जे होतं ना, याने एक काठी घेतली, त्या काठीला जुलमस गाठोडं बांधलं, 2 जण सोबत घेतले आणि चालले त्या गल्लीनं त्या मावशीच्या दारून. पोट दुखायची औषधी, डोकं दुखायची औषधी, सांधे दुखायची औषधी, सर्व औषधी आहे तुमच्याकडे. तेवढ्यामध्ये त्या ताईनं ऐकलं ना, आली, म्हणे भाऊ माझा मुलगा रडतो रे, म्हणे केव्हाचा, काय झालं काही समजून नाही राहिलं, डॉक्टरलाही समजलं नाही म्हणे, तर तुम्हाला काही जमत असेल आयुर्वेदिक असेल तर पहा बरं का. म्हणे आम्हाला पुढच्या गावाला जायचं आहे, त्या गावाला आम्हाला पुरणाच्या पोळ्यांची पंगत आहे. मावशी म्हणे भाऊ पुरणाच्या पोळ्या इथंच खाऊ घालते रे, पण याचं रडणं थांबव. म्हणे मग असं असेल तर काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा म्हणे, 10-15 माणसं आहे आम्ही, तेवढी पुरणाची डाळ टाका, मी याचं रडणं थांबवतो, तुम्ही पुरणाची पोळी बनवा म्हणा, तिकडं चालू करा कार्यक्रम. ते ताई आतमध्ये गेली आणि याने काय केलं, त्याच ताईच्या पाण्याच्या हौदामध्ये याला उभं केलं. ताई तिकडं पुरणाच्या पोळ्याची तयारी करून राहिली, उभं केलं त्या हौदामध्ये. तिथनं साबण घेतलं, मस्त त्याला धुवून काढला, टावेल बी तिथलाच घेतला आणि पुसून काढला आणि ते थंड झालं. 1 मिनिटामध्ये रडणं बंद झालं. ताई म्हणे बाळा मुख चांगला आहे ना आता, हो ते बी असं मान्य न करतं. म्हणे भाऊ तुम्ही देवासारखेच आले हो, डॉक्टरला समजलं नाही, पण ते तुम्हाला कडली बिमारी, म्हणे मावशी बिमारी खूप मोठी होती, हां पण औषधीचं काम नाही पडलं, म्हणे मंत्रानं काम झालं. म्हणे मंत्रानं होत झालं का, म्हणे हो मंत्राचं काम होतं ते. बरं भाऊ या म्हणे, अर्ध्या घंट्यानं तुम्ही पुरणाच्या पोळ्या तयारच करते. म्हणे मावशी नाहीतरी आम्ही उन्हात कुठं थांबा, इथंच येतो ना, तोपर्यंत सरबत गिरबत कर. जी पाणी पाजत नाही तिनं सरबत बी बनवलं, त्यांना बसवलं बी, आणि पुरणाच्या पोळ्या, याला म्हणतात चमत्काराला नमस्कार. महादेव म्हणतात पार्वती मी सुद्धा तसंच केलं की चमत्काराला नमस्कार होईल, चमत्कार करावा लागेल. आणि चमत्कार करणारे रामचंद्र त्यांनी चमत्कार केला आणि त्या चमत्कारामुळे मला दर्शन झालं. कौसल्या मातेने अनेक इलाज केले, पण एका दासीने जाऊन सांगितलं, माते काही लोक आहेत औषधी देणारे का, मंत्रोच्चार करणारे असतील, त्यांना बोलवायचं का. कौसल्या मातेने सांगितलं बोलवा, कुणालाही बोलवा, माझ्या रामाचं रडणं थांबलं पाहिजे. आणि त्या कौसल्या मातेने आज्ञा केली द्वारपालांना की जे 2 दिसतात ना ते साधू त्यांना घेऊन या. आता या द्वारपालांना तर संकटच उभं राहिलं, आपणच त्यांना ढकलून दिलं आणि आपल्यालाच घ्यायलाच गेले. तिथं म्हणे महाराज महालात चला, म्हणे आम्ही येणार नाही, आमचा अपमान झाला, तुम्ही येऊ दिलं नाही. आता नाटक करायचं होतं, म्हणे आमचं चुकलं तेव्हा, आपण चला. चरणाला मिठी मारली आणि नेलं महालामध्ये. महालामध्ये नेल्यानंतर कौसल्या मातेने रामचंद्रांना महादेवांच्या मांडीवरती दिलं. महादेवांच्या मांडीवरती दिल्यानंतर रडणं थांबलं ना, हां रडणं थांबलं. कौसल्या माता सुद्धा आनंदी होतात की माझ्या रामाचं रडणं थांबलं. कौसल्या मातेने सांगितलं माझ्या बाळाच्या चरणाकडेच पहा, मुखाकडे पाहू नका. आणि देवाच्या चरणाकडेच पाहू आपण, मुखाकडे नाही. त्यानंतर पाळण्यामध्ये टाकलं, प्रदक्षिणा केली पाळण्याची, निघले दर्शन घेऊन. महादेव बाहेर आल्यानंतर काकभूषिंडी म्हणतात महादेवांना तुमचं दर्शन झालं पण माझं झालंच नाही. मग महादेव त्याला म्हणतात अरे तू दर्शन का घेतलं नाही. म्हणे मी पाहतच राहिलो ना, माझं दर्शनाचं लक्ष नाही. म्हणे परत चला. म्हणे आता परत नाही जमणार गड्या, कारण आहे त्याला. आपोली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण,
करा सोडवन आपुली आपणा करा सोडवना आपुली आपणा करा सोडवना आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की आपुली आपणा करा सोडवना आपुली आपणा करा सोडवना आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन आणि अरे दुसरं नाही करू शकत कोणी आपुली आपण करा सोडवण तू तयारी ठेवायला पाहिजे होती ना तशी आणि त्यानंतर त्यांचं सुद्धा दर्शन करून दिलं सर्व आनंदी वातावरण आहे आणि जेव्हा थोडे मोठे झाल्यानंतर मांजरांच्या पुच्छ सोडतात मांजरांचे कुत्र्याचे कानपीर गाळतात जसं कृष्णांनी लीला केल्या तशा पण इथं थोडं वेगळं आहे आणि अंगणामध्ये जेव्हा रामचंद्र प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न खेळतात काही ऋषी मुनी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने येतात बरं का आणि भिक्षा मागतात तिथं आणि कौसल्या मातेने ते आणले की निघून जातात रोजचा नेम आवाज देतात भिक्षा घेत नाही निघून जातात कौशल्या मैया को लगता है ऐसे कैसे साधु पुरुष है भिक्षा तो मांगते हैं लेकिन भिक्षा लेके बिना ही निकल जाते हैं आखिर बात क्या है और कौशल्या मैया ने एक दिन कहा कि महाराज जी आप तो भिक्षा मांगते हैं लेकिन लेते क्यों नहीं तब ऋषि मुनियों ने कहा मैया हमारा भिक्षा का तो एक बहाना है भिक्षा का तो एक बहाना है हम तो तेरे लल्ला को देखने आते हैं तेरे आंगना में हमें भिक्षा की क्या जरूरत है हम आते हैं भैया आप लेकिन उसे देखने के लिए आते हैं तेरे लल्ला को देखने के लिए आते हैं हमें भिक्षा की जरूरत नहीं मैया कौशल्या मैया कहती कुछ ना कुछ तो लीजिए नहीं मैया हमें भिक्षा की जरूरत नहीं जो भी चाहिए ना मैं देने के लिए तैयार हूं मांगिए हमें कुछ भी नहीं चाहिए हमें बस उसका दर्श करा दे की बस हो गई बात याचं दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनींनी आपले कितीतरी जन्म घालवले काहींनी तर सांगितलं की आमचं मांस खा रक्त प्राशन करा अस्थिर शिल्लक ठेवा पण त्याचं दर्शन करून द्या पण तरी त्यांना त्याचं दर्शन झालं नाही पशु पक्ष्यांना विनंती केली की आमचं मांस भक्षण करा रक्तही प्राशन करा दर्शन करून द्या पण दर्शन झालं नाही कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नैना चाड़ दियो पिया मिलन की आस आमचं मांस भक्षण करा रक्त प्राशन करा पण आम्हाला रामाचं दर्शन करून द्या आम्हाला द्यायची गरज नाही और ऋषि मुनि कहते हैं मैया हमारा तो भिक्षा का बहाना है हाँ भिक्षा का एक बहाना करके एक बहाना करके हाँ भिक्षा का एक बहाना करके भिक्षा का एक
बुध अर के आए हैं हम सुध बुधर के तेरे द्वार कड़ा तेरे द्वार कड़ा एक जोगी दिखा दे मैया राम को 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 वाह दिखा दे मैया राम को तेरे द्वार खड़ा एक जोगी तेरे द्वार खड़ा एक जोगी तेरे द्वार खड़ा एक जोगी द्वार खड़ा एक जोगी दिखा दे मैया राम को 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 हे राम 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 ये राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम 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 ये राम 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 हे राम 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 हे राम 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 हे राम 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 आणि असे प्रभू रामचंद्र लीला करतात अयोध्या नगरीमध्ये आणि यशोदा आपल्या कौसल्या मातेने त्यांना दर्शन करून दिलं त्यांची तृप्ती झाली तरी सुद्धा रोज त्या भिक्षा मागण्याच्या निमित्ताने ते यायचेच आणि नंतर थोडे मोठे झाल्यानंतर बरं का खूप सुंदर चिंतन आहे रांगायला लागले मग चालायला लागले आता खेळायला लागले दुसऱ्या सत्रामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांचा विवाह सोहळा प्रसंग आहे सीतामाता आणि रामचंद्र यांचा विवाह प्रसंग आहे दुसऱ्या सत्रामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर एका मुलीला राम बनवा एका मुलीला सीता बनवा मस्त मंगल अष्टकही म्हणतील राम सीता बनवा